तो मिसळमध्ये तेलात लपून बसलेला कडीपत्ता मला जरा लयच नाव ठेवत होता. असंच विट्यातनं चहा पिऊन गोगऱ्या आवाजात गाणी ऐकत म्हणत पुण्याला चाललेलो. तेवढ्यात कुणी हायवेला पुलाखाली गाडी आडवी लावली कुणास ठाव. अख्खं गाव एकमेकात गुतून बसलेलं. त्या गुत्त्यात डावा पाय क्लचवर ठेवून ठेवून गुडघ्यात सकट कमरापर्यंत वायालती. तरी पण ती आडवी गाडी कोण काढ्याना. त्यात मधनच कुणीतरी जादू केली गाडी काढली. तेव्हा कुठे आम्ही दोघं आयुक्तालयात येऊन पोहोचलो. पण तिथं वैयक्तिक असं माझं काय काम नव्हतं. त्यामुळे लगेच तिथं सगळीकडे इन्व्हेस्टिगेशन करून तिथलं कॅन्टीन हुडकून काढलं आणि हळूच पावलाचा आवाज न करता एका कोपऱ्यात खिडकीकडे एका टेबलावर निवांत जाऊन बसलो. तिथं कोणच ओळखीचं नव्हतं. त्यामुळे असंच कॅमेऱ्यात नखर करत ऑर्डर पण देऊन टाकली. तात्काळ पाहुण्यांची किंमत राखून आमची ऑर्डर पण आमच्या टेबलवर येऊन बसली. मी आज पुण्यातली मिसळ खायचं ठरवलेलं. तीच ती समोर असलेली पुण्यातली मिसळ. त्याच मिसळीतला तो समोरचा कडीपत्ता. श्रावण चालू आहे म्हणून तो आम्हाला घेऊन टेबलवर बसलायच म्हणला. म्हणून त्याला लगेच उचलून बाहेर काढला आणि पावाला धरून तुझा काय असला विषय आहे का विचारलं. त्याने काय बोलायच्या आतच त्याला मिसळीत बुडवून खलास करून टाकला आणि गिळायला मस्तपैकी स्टाईल मध्ये माझ्या उजव्या हाताने माझ्या तोंडात घातला. पहिल्याच घासात मला मिसळची क्वालिटी कळली. त्यामुळे दोन्ही पाव मला न सांगता कधी माझ्या पोटात मुक्कामाला गेलं हे मला कळलंच नाही. मग तुम्हाला आवडती का मिसळ? आवडत असेल तर कमेंट करून कुठली आवडती ती पण सांगा. आणि आता सगळ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या मते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात भारी मिसळ कुठं मिळते तेवढं सांगा.